हॅलो डिअर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील BSc नर्सिंग राऊंड 3 आणि 4चे शेड्यूल आलेले आहे. त्यानंतर इन्स्टिट्यूट पण राऊंड होणार आहे, पण 3 आणि 4 राऊंड पहिले होणार आहे. तर आपण डेट पाहूया राऊंड 3ची. तर तुमची सीट मॅट्रिक्स येणार आहे 6 तारखेला. नंतर तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे 7 तारीख ते 9 तारीख आणि डिक्लेरेशन म्हणजे रिझल्ट 11 तारखेला लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला फिजिकल जॉईनिंग 12 तारीख ते 15 तारीख या दरम्यान करायची आहे. तशाच प्रकारे राऊंड 4 पण होणार आहे. राऊंड 4चे सीट मॅट्रिक्स येणार आहे तुम्हाला 16 तारखेला आणि 16 तारखेला नंतरच तुम्हाला 16 तारीख ते 18 तारीख चॉईस फिलिंग करायची आहे. त्यानंतर तुमचा डिक्लेरेशन रिझल्ट होणार आहे 20 तारखेला. फिजिकल जॉईनिंग 21 ते 23 तारीखच्या दरम्यानच करायची आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचा इन्स्टिट्यूट राऊंड होणार आहे. इन्स्टिट्यूट राऊंड म्हणजे या राऊंडमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची स्कॉलरशिप मिळणार नाही. हा इन्स्टिट्यूट राऊंड म्हणजे तुमचं ॲडमिशन फक्त ओपनमधून आणि ओपनच्या फीसमधूनच होणार. तर याचे पण राऊंड डेट खाली दिलेले आहे 23 तारखेपासून हे सुरू होणार आहे. नंतर 24 तारखेला सीट मॅट्रिक्स. अशा प्रकारे जे पण इलिजिबल असतील स्टुडंट त्याची लिस्ट पण येईल. त्याची लिस्ट येईल, सीट वॅकंटची लिस्ट येईल, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट आणि सिलेक्शन लिस्ट येईल 26 तारखेला. त्यानंतर 27 तारीख ते 28 तारीख तुम्हाला DD किंवा चेक देऊन तिथे जॉईन करायची आहे. सिलेक्शन लिस्ट 2 म्हणजे इन्स्टिट्यूट राऊंड 2 पण होणार आहे. त्याचे 28 तारीखला होणार आहे सेपरेट कॉलेजमध्ये. तर अशा प्रकारे तुम्ही हे पाहू शकता शेड्यूल. तर अशा प्रकारे दिलेलं आहे आणि 30 तारखेच्या नंतर कोणत्याही प्रकारचं BSc नर्सिंगचा राऊंड होणार नाही. तर अशा प्रकारे शेड्यूल आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांना पार्टिसिपेट करायचं आहे त्यांनी करा. पण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओ सर्वात पहिले मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. यानंतर मी तुमच्यासाठी स्कॉलरशिपचं व्हिडिओ बनवणार आहे फुल. तर तुम्ही ते पण पहा.